नमस्कार गुरुजी. तुम्ही आलात का यात्रेहून? आणि तुम्ही 2 दिवसात काही उपाय आहे का कळवणार होतात. म्हणजे माझ्या आदित्यच्या जीवाला धोका तर नाहीये ना? अहिल्यादेवी, तुमच्या मनातली भीती मला कळतीये. त्या दिवशी घरात मूर्तीची स्थापना होणं खूप गरजेचं होतं. मूर्ती भंग पावली हे चुकीचंच झालं, पण मूर्ती जिच्या हातून भंग पावली आहे त्या व्यक्तीचा हेतू निश्चितपणे वाईट नव्हता. त्यामुळं ते संकट आदित्यवर निश्चितपणे बेतणार नाही याची खात्री बाळगा. हा, मात्र आदित्यच्या सुरक्षिततेसाठी ते सुरक्षा कवच शोधून काढणं खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त काही उपाय आहे का हेही मी शोधतोच आहे. बरं, ठीक आहे गुरुजी, ठेवते. अहिल्या, आपण कोणाचंही वाईट केलं नाहीये ना, मग आपल्या सोबत सुद्धा काहीही वाईट होणार नाही. तू नको काळजी करूस. तुझ्या सोबतीची आस, वा, तुझ्या डोळ्यातला प्रकाश पुरेसे एवढेच कारण या जगण्याला. क्या बात आहे दादा. असो हाती तुझाच हात, तुझाच सहवास दिन रात, येईल मग अर्थ या जगण्याला. क्या बात आहे, वा वा. आदिनाथ माझे धनी आहेत. आणि बाय द वे, हे काय सारखं धनी धनी धनी? इकडे तुम्ही माझा नवरा बनूनच आलात ना? पारू, एखादी खरी बायको करते ना तशी मालिश केली असतं. प्रियाच्या गावी जेव्हा दादा आणि पारू नवरा बायको म्हणून राहिले होते ना, तेव्हाच मला वाटत होतं यार की हे दोघं कपल व्हायला पाहिजे. हा, म्हणजे किती काळजी घेत होते एकमेकांचे. एकदम मेड फॉर इच अदर कपल आहे. आणि पारूला तर माझी वहिनी म्हणून मी आधीच इमॅजिन करून झालो होतो. असं वाटत होतं ना की तीच माझी वहिनी व्हावी आणि तीच या घरी सून म्हणून यावी. फायनली ते होतंय. प्रियाला सांगू का? नाही नाही नको. दादाने अजून मलाच सांगितलं नाहीये की ती मुलगी पारू आहे. एवढं घाई नको करायला ना. हा, पण पारू, तुला काय वाटतं हा जास्त दिवस सिक्रेट लपवू शकेल का माझ्यापासून? आताही गेलो होतो मी त्याला विचारायला, तर म्हणे फाईल शोधतोय. बाबा, फाईल मधला फोटो माझ्याकडे, तू काय फाईल शोधतोय? दादाला थोडा त्रास देऊयाच ना. बघू, कबूल झाला तर झाला की ती मुलगी पारूच आहे. फोन करतोय आता. इथे मला अर्जंट मीटिंग आहे. कट केला माझा फोन. प्रीतम, माझ्याकडे टाइमपास करायला अजिबात वेळ. पारूचा हात लागला. अरे खूप लागला यार तिला. काय? हो. अरे असं कसं काय? काय करत होती वेडी मुलगी? अक्षरशः ना बेंडाळ सारी अख्खा हात भाजून घेतलाय रे त्या मुलीने. बरं, मी म्हणतोय आपण मलम लावूया, ड्रेसिंग करूया, तेही ऐकत नाहीये. माझं काय कोणाचंच ऐकत नाहीये. मला वाटतं तुझं ऐकेल. येऊ शकतो काय घरी? मी आलोच. मजा येणार आहे. आज अहिल्याबाईंनी नाही तर घरात अशी शांतता आहे. असं कसं? आजची अहिल्यादेवी तर मीच आहे ना. मी बघते ना ती पारू आणि सावित्री कुठे. त्या दोघींना चांगलंच कामाला लावते, कारण आज फक्त मी ऑर्डर्स देणार. सावित्री, पारू,
दामिनी मॅडम, काही हवंय का तुम्हाला? का ग सावित्री, तुला माझ्या मनातलं काही ऐकू येत नाही का? झाला झाला तुमच्या दोघींचा टाइमपास करून? आजच्या दिवसभरात जी काही कामं होती ती उरकली आहेत का? हो, बऱ्यापैकी झाली. हो काय हो? आज माझ्या स्पेशल मैत्रिणी येणार आहेत, त्यामुळे पारू, घर ना असं असं नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवायचं. हे काचेवर जे डाग आहेत ना ते नीट क्लीन करून घ्यायचे. तुझी देवी आई घरात असताना जशी कामं करतेस ना तशी कामं करायची. आणि हे सावित्री, आज या घरात अहिल्या देवी मी आहे, त्यामुळे तुम्ही दोघींनी माझ्या ऑर्डर्स फॉलो करायच्या. आणि ऐका, स्वयंपाकात काय बनणार आहे हे सुद्धा मीच सांगणार. घरात आज कोण चहा घेणार, कोण कॉफी घेणार हे सुद्धा मीच ठरवणार. त्यामुळे जेवढं मी सांगते तेवढंच करायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. कामाला लाग. हा बोल ग, कुठे पोहोचलात? ओके, हा हा या. बरोबर. काय आज अहिल्या मॅडम घरी नाहीयेत म्हणून दामिनी मॅडमनी आपल्या मैत्रिणींना बोलवले अहिल्या मॅडम सारखा रुबाब झाडायला. पारू, आज तुझं काही खरं नाही.